श्री विठ्ठलं चिंतयामि महायोगपीठे तटे भीमदध्यां वरं पुंडरीकाय दातुं मुनीन्द्रैः समागत्य तिष्ठन्तमानन्दकन्दं परब्रह्मलिंगं भजे पांडुरंगं पांडुरंगाकरू प्रथम नमन दुसरे चरण संताची या त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरुदास तुका सच्चिदानंद रूपाय विश्वोत्पत्त्यादि हेतवे तापत्रय विनाशाय श्री कृष्णाय वयं नुमः यं प्रव्रजन्तमनुपेतमपेत कृत्यं द्वैपायन विरह कातर आजुहाव पुत्रेति तन्मयतया तरुणोऽभिनेदुस् तं सर्वभूत हृदयं मुनिमानतोऽस्मि सरस्वती नमस्तुभ्यं वरदे कामरूपिणी विद्यारंभ करिष्यामि सिद्धिर्भवतु मे सदा गोपाल कृष्ण भगवान की जय सेवे लागी सेवक झालो 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 सेवे लागे सेवक झालो सेवे लागे सेवक झालो तुमच्या लागलो निज चरणा तुमच्या लागलो निज चरणा
अष्टसिद्धि नवनिधि के दाता असवर दीन जानकी माता राम रसायन तुमरे पासा सदा रहो रघुपति के दासा राम लक्ष्मण जानकी जय बोलो हनुमान की राम लक्ष्मण जानकी जय बोलो हनुमान की रघुकुल रेत सदा चली आए प्राण जाए पर वचन न जाए राम सिया राम जय जय राम सिया राम जय जय राम भवन अमंगल हारी प्रभु दुर्शरथ अजर बिहारी राम सिया राम जय जय राम राम सिया राम जय जय राम हेची देवा पै मागत चरण सेवा खंडित वास द्यावा पंढरीचा सदा संग हरिदासांचा फक्त गाताना ऐकू द्या एरवी कमी करा अभंगाकडे वळण्यापूर्वी अल्पसा हा परिहार द्यायचा तो असा किम निमित्तानं आपण सर्व या ठिकाणी एकत्रित जमलोय सर्वांना माहित आहे ज्ञात आहे पण सांगणे हे वक्त्याचं आद्य कर्तव्य आहे त्या नियमानुसार वार्षिक सलाबाद प्रमाणे चालू असणारा अखंड हरिनाम सप्ताह श्री क्षेत्र ठाणापाडा बरोबर ना गेली अनेक वर्षांपासून साधू संतांच्या आशीर्वादानं समस्त ग्रामस्थ भजनी मंडळ सप्ताह कमिटी यांच्या सर्वांच्या तनानं मनानं आणि धनानं चालू असणारा हा भक्ती उत्सव आणि या भक्ती उत्सवातील मला वाटतं 7व्या दिवसाची कीर्तन रूपी सेवा ज्याला हरी जागर म्हटलं जातं ज्याला आपल्याकडे मोठा जागर म्हटलं जातं या हरी जागराची सेवा आदरणीय परममित्र भाऊराज भाऊ यांच्याकडनं त्या ठिकाणी मला आली आणि या सेवेच्या निमित्तानं तुम्हा सर्वांचं दर्शन मला घडलं माझी मी मला धन्यता देतो विठ्ठला प्रस्तावने जास्त वेळ न घालवता अभंगाकडे वळतो ऐका वारकरी संप्रदायाच्या दंडकाप्रमाणे अखिलकोट ब्रह्मांड नायक षडगुण ऐश्वर्य संपन्न भगवान पंढरीश्वर पांडुरंग परमात्म्याच्या चरणारविंद सेवेमध्ये समर्पित करण्यासाठी निवडलेला अभंग भगवान पंढरीशनाथाचे लढीवाळ भक्त प्रेममूर्ती संत श्रेष्ठ नामदेवराय यांचा 4 चरणाचा भगवंताकडे परमार्थिक मागणी करणारा चिंतनीय असा अभंग कीर्तन रूपी सेवेकरता निवडलाय विठ्ठला या अभंगाच्या माध्यमातून नामदेवराय भगवंताकडे परमार्थिक मागणी करतायत वारकरी संप्रदायाचा असा अलिखित नियम आहे कुठे लिखित नाही पण जे वारकरी संप्रदायातील ज्येष्ठ श्रेष्ठ मंडळी आहे या मंडळीनं त्या ठिकाणी असा नियम घालून दिलाय की काल्याच्या उत्पांत दिवसाची सेवा मग तो 2 दिवसाचा 3 दिवसाचा 4 दिवसाचा 6 दिवसाचा 1 महिन्याचा 1 वर्षाचा सप्ताह जरी असेल काल्याच्या उपांत्य दिवसाची सेवा त्या दिवशी भगवंताकडे मागणारा त्या ठिकाणी अभंग आपण त्या ठिकाणी घ्यावा असा दंडक आहे आणि त्या वारकरी संप्रदायाचा पाईक असल्या कारणानं त्या परंपरेची जोपासना करत असताना मी आज मागणीपर अभंग घेतलेला आहे पण त्यातले त्यात आज फार मोठा दैवी योग दुग्धक्षरकारा योग आहे म्हणजे हनुमंतरायांचा हॅपी बर्थडे आज बरोबर ना हॅपी बर्थडे ना हॅपी बर्थडे टू यू आपण तरी हनुमंत म्हणतोय आपल्या पुढची पिढी येऊन डायरेक्ट म्हणतील हनु काय म्हणतील हनु हॅपी बर्थडे म्हणतील बरोबर की नाही बाबा काय शॉर्ट फॉर्म काढतील त्याचा भरवसा नाही असो पण मला आज जगद्गुरु तुकोबरायांचं आणि हनुमंताचं नातं तुम्हाला सांगायचं
वास्तविक पाहता नामदेवराय आणि तुकोबराय वेगळे नाही. तुका अवतार नामयाचा. नामदेवराय आणि तुकोबराय वेगळे नाही. मग नामदेवराय आणि हनुमंतराय किंवा तुकोबराय आणि हनुमंतराय यांचं नेमकं नाटक आहे. हा प्रसंग पाहायचा आणि मग अभंगाकडे वळायचं. विठ्ठल हा प्रसंग मी सांगणार नव्हतो, पण जन्माचं कीर्तन आपल्याकडे झालं नाहीये ना. मग आता मला सांगा, त्याचा बर्थडे आज आणि त्याच्याच दरबारामध्ये जर त्याचं गुणगान गायलं नाही तो रस्त्यानं भेटून मला हाणेल का नाही? त्याचं काय, त्याच्या डोक्याला तो पुढे गादा टाकील माझ्या, नाही तर कोणाकडून टाकून घेईल. बरोबर की नाही? ऐका काय नातं आहे नामदेवराय किंवा तुकोबरायांचं, तर ऐका. एक दिवस काय झालं म्हणे, जगद्गुरु तुकोबरायांच्या घरी श्राद्ध कर्म होतं. आपण आपल्या पितरांची श्राद्ध घालतो. तुकोबराय तर म्हणतात, पिंड पदावरी दिला आपुली करी माझे झाले गयावर्जन. फिटले पितरांचे ऋण. पितरांच्या ऋणातून मुक्त होण्यासाठी आम्ही त्यांचं कर्म केलं पाहिजे. आणि जगद्गुरु तुकोबरायांच्या घरी श्राद्ध कर्म फार गोड प्रसंग आणि सप्रमाण पटेल. हा मी माझ्या माणसा नाही सांगते. पूज्यश्री महिपती बाबांनी जे जगद्गुरु तुकोबराय चरित्र लिहिलंय त्याच्यातला अतिशय दुर्मिळ न ऐकलेला प्रसंग. ऐकला असेल तर पुन्हा पुनरावृत्ती होईल, उजळणी होईल. पण ऐका, तुकोबरायांच्या घरी त्या ठिकाणी कर्म आहे आणि आईसाहेब जिजाऊन म्हणावं, धनी घरामध्ये काहीच नाही हो, पितरांचं कर्म करायचंय, लोकांना जेव घालायचंय, घरात काही नाही, हरसुलीच्या बाजारामध्ये जाऊन काहीतरी घेऊन या असं म्हटली का आपली बाई आपल्याला? असं म्हणे. तुकोबरायांची पत्नी जिजाई साहेब म्हणाले, अहो कोणाकडे काय मिळतं का उसनं पासनं बघा. तुकोबराय म्हटले, जिजे गावात तर काय मिळणार नाही ग, गावात बाहेर काय मिळतो का बघतो. जगद्गुरु तुकोबराय निघाली आणि गावाबाहेर एका माणसाचा गहू काढायचं काम चालू होता. आपल्याकडे गहू होता ना, गहू काढायचं काम चालू होता. आणि महाराज त्याला 2 मजूर लावली होती, पण त्याला माहित होतं 2 मजुरामध्ये काही आज गहू काढून होणार नाही. आणि जर नाही काढला तर रात्री लोक चोरून देतील. पूर्वी लोक पैसे चोरीत नव्हते, पैसेच नव्हते तर चोरतील कुठून? धान्य चोरायचे महाराज. बरोबर आहे की नाही? धान्य चोरायचे. आणि महाराज 2 मजूर त्याला लावले, पण त्याला माहित होतं का 2 मजुरामध्ये काही हा गहू काढून होणार नाही. आणि तुकोबराय तिकडून आली. आणि तुकोबराय आल्याबरोबर बरं का भाऊ, तुकोबरायांना त्या ठिकाणी त्या शेतकऱ्यानं म्हणावं, या 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 आमच्या शेतात या. तुम्हाला काय वाटलं? हा, तुम्हाला काय वाटू देऊ नका, या आमच्या शेतात या. आणि म्हणावं, तुकोबराय तुमचंच वर्णन आहे, वृक्षवल्ली आम्हा सोय रे. हा, तुम्ही कशासाठी येतात? तर इथे उपकारासाठी आले. हा, जगाच्या कल्याणासाठी तुम्ही आले, मग आमचं एक कल्याण करा. म्हणे काय? तेवढं गहू काढू लागलं. कोणाला? कोणाला? हा, बोलत चला. तुकाराम महाराजांना म्हणे तेवढा गहू काढू लागा. तुकोबराय म्हटले, जी पांडुरंगाची इच्छा. तुकोबरायांनी अशी पात धरावी, तिकडून दुसऱ्याची घेऊन यावी. आणि जे 2 मजूर सांगितले होते ना, त्याच्यातला एक तंबाखूला चुना लावित होता आणि एक बिड्या फुकीत होता. मी फिक्र को धुळे मी उडाता चला गया. त्याचा दणका चालू महाराज. आणि तुकोबरायानं गहू काढावा, असा गहू काढावा. पण तिकडं जगदानी भगवान पंढरीशु पांडुरंग परमात्म्याला काळजी पडली. अरे माझ्या जगद्गुरु तुकोबरायांच्या घरी जर वेळेवर काही केलं नाही तर जिजाबाई खरडपट्टी काढी. जिजाबाईचा अधिकार लय मोठा, देवाला शिव्या घालायच्या. हा, लय अधिकार मोठा. मग भगवंतानं तुकोबरायांसाठी काय केलं नीट ऐका. भगवंतानं तुकोबरायांसाठी तुकोबरायांचा वेश धारण केला. धोतर घातलं, बाराबंदी घातली, गळ्यामध्ये विना, हातात चिपळ्या, तुळशीची पवित्र माळ, डोक्याला त्या ठिकाणी फेटा. आणि महाराज तुकोबरायांचा अवतार घेतला आणि सागवान बैलगाडी तयार केली. कोणची? सागवान. आणि त्या सागवान बैलगाडीमध्ये काय काय भरलं सांगू का? तांदूळ, रवा, डाळ, गुळ. हा, मग आता ते आहे तर ते मला दृष्टांत द्यावं लागत, तेव्हाच खायला भेटल ना. महाराज गुळ पण घातला होता, खरंच होता बघ, आई शपथ खोटं नाही बोलणार. गुळ होता. पाणी म्हटलं असतं, पण थोड्या वेळाने ताण लागले का पाणी म्हणतो बघ. त्या सागवान बैलगाडीमध्ये काय भरलं? एवढं सगळं भरलं. पण आता ऐका, तुकोबरायांचं हनुमंतरायाचं नातं सांगायचं. बैलगाडी भरली हो
आणि त्याच्यात नाही राहू द्या मला लागलं का की तुम्ही नका लगेच त्याच्यात हा वाटेकरी हो लगेच आले त्याच्यातून गुळ घ्यायला तुम्ही हा गुळ नका घेऊ माझा आहे तू तेवढं बांधून द्या बरं का मला पाकिटातून पैसे नाही ना कट करणार रात्री माझे त्यांनी 50 रुपये कट केले हा 50 केले त्यांनी का बरं माहिती का मी 3 बिसलऱ्या बाटल्या पेलो जे म्हणे बाबा आमच्या सप्त्याच्या हिशोबात कीर्तन करायला एकच बाटली होती तुम्ही 3 पेली आम्ही तुमच्या पाकिटातून कट केली विठ्ठल राग नाही दादा तो दांडा का मारू फक्त मग ऐका इकडे लक्ष द्या महाराज भगवंत रूपी तुकोबरायानं बैलगाडीमध्ये सगळं भरावं रवा तांदूळ गूळ डाळ अजून एक गोष्ट भरली काय कामधेनूचं तूप भरलं काय भरलं कामधेनूचं तूप भरलं इकडे लक्ष द्या कामधेनूचं तूप भरलं पण आता बैलगाडी त्या ठिकाणी आहे पण तिला बैल सुद्धा पाहिजे ना का बैलगाडी ट्रॅक्टरने वडी द्या तुमच्याकडे कशाने वडी द्या बैलाने महाराज ती काय साधी बैलगाडी होती का अरे भगवंताची बैलगाडी होती आणि तिच्यासाठी बैल सुद्धा तसेच लागत होते मग भगवंतानं पहिला आवाज दिला गरुडा आणि गरुडजी आले आणि आल्याबरोबर भगवंत म्हटले गरुडा गरुडांना नमस्कार केला बोला देवा काय आज्ञा बैल होय म्हणे काय म्हणी बैल होय गरुडजी काहीच बोलले नाही गपचूप कोपऱ्यात जाऊन बैल झाले म्हणे आता याच्या लेवलचा ताकदीचा बैल पाहिजे मग कोणाला बोलवायचं दुसरा आवाज दिला हनुमंता हनुमंतराय आले असे घराघर फिरवीत गदा घराघर गदा फिरवीत आहे आणि देवाला म्हणता देवा सांगा कोणाला ठोकायचं सांगा देव म्हटले ठोका ठाकीचे काम बंद करा बैल व्हा कोणाला म्हणी हनुमंताला आणि महाराज हनुमंतराय रडू लागले म्हटले तुम्हाला कार्यकर्त्याची किंमत नाही आम्ही राम अवतारात एवढे राक्ष ठोकले तुम्हाला किंमत नाही म्हणे आम्ही उपाशी तपाशी प्रचार केला तुमचा पण तुम्हाला आमची किंमत नाही आम्हाला तुम्हाला आमची किंमत शेवटी तुम्ही आम्हाला बैल व्हायला लावलं कोणाचा बैल व्हायचं आणि कशासाठी बैल व्हायचं भगवंत म्हटले तुकोबरायांचा बैल व्हायचंय आणि तुकोबरायांचा बैल व्हायचं म्हटल्या बरोबर हनुमंतरायानं कुठलाही विचार न करता बैल झाले देवानं जावं आणि देवानं हनुमंतरायाला विचारावं का रे हनुमंता आधी बैल व्हायला नाकतोंड मुरडत होता आता बैल का झाला अहो काय साध्या माणसाचा बैल व्हायचंय तुकोबरायांचा बैल व्हायचंय ते नको सांगू ते मला माहिती तुकोबराय साधी नाही अहो तुकोबरायानं पंचम वेद निर्माण केलाय त्यांचा बैल व्हायचाय ते नको सांगू ते मला माहिती अहो जो जगाला काळ खातो त्या काळ्याच्या माथ्यावरती पाय दिला जगा काळ खाय आम्ही माथा दिला पाय असा तुकोबरायांचा अधिकारी भगवंत चिडले आणि हनुमंताला म्हणता हनुम्या आता जर तू खरं सांगितलं नाही इति गोळेसर उवाच बरोबर ना हा म्हणे हनुम्या आता तू जर त्या ठिकाणी खरं सांगितलं नाही तर तू मार खाशील खरं सांग आधी बैल व्हायला तयार नव्हता आता बैल कसा झाला त्यावेळेस हनुमंतरायानं सांगावं अहो काय बोलावं त्या तुकोबरायांविषयी तुकाराम नाम घेता कापियम ज्यांचं नाव घेतल्यानंतर यम सुद्धा टारा कापतो आणि ज्यांच्या भक्ती परंपरेचा विचार केला तर 8 पिढ्यांची विठ्ठल भक्ती त्यांच्या परंपरेमध्ये आहे कायम भगवंतासोबत ते अवताराला अवतीर्ण झाले आणि अशा श्रेष्ठ अधिकाराचे तुकोबराय माझ्यासारख्या येड्या गबाळाला विचारतात मज दावा
महात्म्यानं हनुमंतरायांना विचारावं, मज दावाव्या पण काय काय भक्तीच्या त्या वाटा, मज दावाव्या सुबटा, पण त्याच्या अगोदर त्यांची शरणागती केली. शरण शरणाजी हनुमंता तुम्हा आलो रामदूता, काय भक्तीच्या त्या वाटा. महाराज भक्तीच्या वाटा कोणाकडनं जर काय केलं घ्यायचं असेल तर त्याची स्तुती करावी लागते. आता आम्हाला रोज कधी कधी खोटी करावी लागते, पण तुकोबरायानं खरी केली ना. शूरानी धीर स्वामी काजी तू सादर, काय भक्तीच्या त्या वाटा मज दावाव्या सुबटा. हनुमंतरायांविषयी बोलायला लागलो तर इथंच कीर्तन संपेल, पण ऐका त्यांचा उत्सव आहे म्हणून त्यांच्याबद्दल बोलावं. त्यांना रामदूता म्हटले. रामरायाची किती भक्ती केली तेवढा प्रसंग सांगतो अभंगाकडे वळतो. ऐका महाराज, राम रावणाचं युद्ध झालं आणि युद्ध झाल्यानंतर रामराया प्रत्येकाला युद्धात यश मिळालं म्हणून काही ना काही देत आहे. हनुमंतराय असे बाजूला उभे होते. सीतामाईने विचार केला सगळ्यांना सगळं दिलं, पण या युद्धामध्ये सगळ्यात खारीचा वाटा जर कोणाचा असेल तो माझ्या हनुमंताचा आहे. त्या हनुमंताला काहीतरी दिलं पाहिजे. सीतामाईनं रामरायांकडे जावं, सीतामाईला रामरायांना विचारावं. सीतामाईनं प्रभू तुम्ही सर्वांना काही ना काही दिलं, पण माझ्या हनुमंताला काही का नाही दिलं? कारण तो मला भेटायला समुद्र उड्डाण करून आला होता, तुमचा निरोप घेऊन आला होता. सांगितलं सीते त्याला द्यायसारखं माझ्याकडे काहीच नाही. सीतामाईनं आपल्या गळ्यातला रत्नजडीत हाड काढावा, हनुमंतरायाला द्यावा. हनुमंतरायानं काय करावं? तोडावा, फेकून द्यावा. सीतामाई म्हणावी शेवटी माकड ते माकड, त्याला काय रत्न कळणार. पण विचारावं का रे काय शोधतोय? सांगितलं या रत्नांमध्ये माझा राम नाही हो, माझा राम नाही. सीतामाईनं विचारावं का रे तुझ्यात तरी राम आहे का? आणि माझ्या हनुमंतरायानं छाती फाडावी आणि किती गोड वर्णन केलंय. श्रीराम जानकी मगाचा प्रसंग अजून जवळपास 1 तासाचा आहे. तेवढा वेळ नाही, फक्त कामापुरता मी घेतला. ऐका, त्या हनुमंतरायांचा उत्सव आहे म्हणून वर्णन केलं. आणि तुकोबरायांचं म्हणजे नामदेवरायांचं हनुमंतरायाचं नातं अतूट आहे, फार गोड आहे. जे जे झाले अवतार आणि तुका त्यांचे बरोबर तेच ते नामदेवराय. ऐका, सेवेकरता निवडलेला अभंग नामदेवरायांचा आहे. या अभंगाच्या माध्यमातून नामदेवराय काय करताय? मागणी करताय. नामदेवरायांच्या भक्ती परंपरेचा विचार जर केला, सौयुगाचा भक्त नामा उभा कीर्तनी, पाठीमागे डोळे झाकून उभी ती जली. 4 युगात नामदेवराय झाले, कृत त्रेता द्वापर कली. कृतयुगामध्ये प्रल्हाद, त्रेतायुगामध्ये अंगद, द्वापार युगामध्ये उद्धव आणि कलियुगामध्ये नामदेवराय. 4 युगात 4 अवतारानं नामदेवराय होते. तसं अजून एक गोड मुद्दा आठवला म्हणून सांगतो. आता रामनवमी मध्ये मी तोच सांगत होतो, जसं 4 युगांमध्ये नामदेवराय होते तसं 4 युगामध्ये 4 राम झाले. कृतयुगात 1 राम झाले, त्रेतायुगात 1 राम झाले, द्वापार युगात 1 राम झाले आणि कलियुगात सुद्धा 1 राम झाले. तुम्ही म्हणाल महाराज कसं काय? सांगा बरं. ऐका, कृतयुगामध्ये झाले परशुराम, त्रेतायुगामध्ये झाले श्रीराम, द्वापार युगामध्ये झाले बलराम आणि कलियुगामध्ये झाले तुकाराम. विठ्ठला नामदेवरायांचा अधिकार फार गोड आहे आणि श्रेष्ठ अधिकाराचे नामदेवराय आजच्या अभंगातनं भगवंताकडे मागताय. पण ऐका, मनुष्य मागतो कधी? या जगामध्ये 3च कारण आहेत.
त्याच्या व्यतिरिक्त दुसरं कुठलंही कारण नाही. कधी मागतो माणूस? पहिलं कारण गरज. माणसाला गरज असली का माणूस मागतो, एक. दुसरी गोष्ट परंपरा. हा, कधी मागतो? माणसाची परंपरा असली का माणूस मागतो. आणि तिसरी गोष्ट सवयी. हा, सवयी असली का माणूस मागतो. आता आहे गरज. माणसाला गरज असली का माणूस मागतो. आताच मी गाडी घेतली, जास्त दिवस नाही झाले, अजून सीटाचे कव्हरही नाही काढले, पण मला असं वाटलं आता गाडी बदलावी. रोजचा 300-400 किलोमीटरचा प्रवास आहे. आज मी पारनेरचा काला करून इथं आलो, उद्या सकाळी घोटीचा काला करून परत मावळ पुण्याला जायचं, म्हणजे 2 दिवसामध्ये 1200 किलोमीटरचा प्रवास. वाटलं मला गाडी घ्यावी. 15 लाखाची गाडी, 10 लाख रुपये माझ्याकडे आहे, 5 लाख रुपये माझ्याकडे नाहीये. 5 लाख माझी काय झाली? गरज. काय झाली? काय झाली माझी पेटी मास्तर? गरज झाली. मग आता मी ही गरज कशी भागवेन? सरकारी पतपेढी असेल, बरोबर की नाही, मित्र परिवार असेल किंवा गणोगत असेल, त्यांना म्हणल का मला गाडी घ्यायची 5 लाख द्या, किंवा पेटीवाल्याला म्हणल मला 5 लाख द्या. द्याल का? बोला ना. कीर्तनात तरी हा म्हणा, मग इज्जत नका घालू. द्याल का? हा, नाही नक्की. मग कीर्तन झाले हो तेवढे द्या. कीर्तन झाल्यावर नक्की देणार ना. आता गप्पच राहिले जाऊ. हा, ऐका, माणूस मागतो कधी? गरज. महाराज लय हौसाने ऍपल फोन घेतला, पण 1 तारीख आली का हप्ता बाउन्स होतोय. मग मित्राला फोन करायचा, भाऊ हे दादा अरे तेवढे 2000 फोन पेला पाठव ना. कारण आता तर लय अवघड झालंय. पूर्वीच्या काळी हप्ता बाउन्स झाला तर फोन बंद नव्हता पडत. आता हप्ता बाउन्स झाला का वरतून कंपनी डायरेक्ट फोन लॉक करून टाकते, आपल्याला भरावाच लागतो. म्हणजे माणूस मागतो कधी? गरज असली का. दवाखान्याची असो कशाची असो, माणूस मागतो कधी? गरज असली का माणूस मागतो. पहिलं कारण. दुसरी गोष्ट परंपरा. कधी कधी माणसाला गरज नसते पण माणूस मागतो का? तर परंपरा. तुम्ही तुळजापूरला गेले कधी? गेले? तुळजापूरला नाही गेले तुम्ही? हा, बरं जाऊ द्या. तुळजापूरला वणीला गेले कधी? आता चैत्र उत्सव चालू आहे, बरोबर. अजून थोडा गोंधळ करूच आपण. हा, चैत्र उत्सव चालू आहे. मला सांगा, एखाद्या श्रीमंत घरातली बाई ज्याच्याकडे कोटी रुपयाची इस्टेट आहे, बंगला आहे, घर आहे, गाडी आहे, जमीन जुमला आहे, महाराज नौकर चाकर आहे, अशा श्रीमंत घरातली बाई, महाराज तिला गरज नाही पण त्या जगदंबेची परडी घेते आणि तिथं म्हणते अनादी अंबिका अनादी अंकुन प्रगटाली भवानी अनादी निर्गुण प्रगटाली भवानी महिषासुर मर्दनाला हाकोनी ऑर्डर स्वीकारल्या जातील. टिंग टॉंग. हा, जिलकरी घेत राहतील, तुम्हीच राहा, आपण इकडच्या इकडेच ऑर्डर घेत जाऊ. ऐका, मला
मला सांगायचं काय आहे, मला खरं सांगा, जी परडी घेऊन त्या जगदंबेचा जोगवा मागते, ऐका, तिला मागायची गरज आहे? गरज आहे नाही. तिला मागण्याची मुळीच गरज नाही. मग ती मागते का? तर त्या भगवतीची, ती परांबेची, त्या आदिमाय शक्तीची ती भक्ती करते. ती भक्ती करत असताना तिचा कुळाचार तिला मागण्यासाठी अधिकार देतोय. तिला मागण्याचा अधिकार का मिळालाय? कारण कुळाचार तिचा सांगतोय. आपल्या गावातही जर कोणी भगवतीची भक्ती करत असेल तर पौर्णिमेच्या दिवशी परडी घेऊन 5 घरांमध्ये मागतात आणि म्हणतात आंबाबाईचा जोगवा, बरोबर आहे की नाही? आणि मग आपण दिलं का त्याच्यातलं चिमूटभर पीठ ती आपल्या ताटात टाकते. मला एकच सांगायचंय, ती मागते, तिला मागण्याचा अधिकार का? तर परंपरा. का माणूस मागतो कधी? गरज एक, दुसरी गोष्ट परंपरा, आणि तिसरा महत्वाचा गोष्ट सवयी. काही लोकांना गरजही राहत नाही, परंपराही राहत नाही. कोणी दिसलं का द्या ना मुस्काटा देवा, कोणी दिसलं का भाऊ द्या ना मुस्काटा ठेवा त्याच्या. काही लोकांना मागायची घाण सवयी असते. का हो महाराज? अजून सांगतो, मागण्याचा अधिकार कोण असतो? मागणी कशातून होती? एक तर मागणी संबंधातनं होती आणि एक तर मागणी सेवेतनं होती. कसं सांगतो, तुमचा संबंध असला का तुम्ही मागू शकतात आणि तुमची सेवा असली का तुम्ही मागू शकतात. ऐका, एका नौकरानं मालकाच्या शेतकऱ्याच्या घरी महिनाभर काम केलं आणि काम केल्याबरोबर महिना भरला, तो म्हटला मालक माझा महिना भरला, मला पगार द्या. त्यानं लगेच खिशात हात टाकला, 500च्या नोटा काढल्या. आता माझ्या खिशात नाही, देते का थोड्या वेळ? मला काढल्या आणि लगेच ना काय केलं, त्या नौकराला 5000 रुपये दिले. हा, थोड्या वेळानं त्याची मुलगी आली, पप्पा मला सहलीला जायचंय, मला 5000 द्या. बापानं 5000 काढले, तिलाही दिली. पण ऐका ना, दोघांनीही मागितलं, पण दोघांची मागणी पूर्ण का झाली? तर नौकराला 5000 दिले, त्यानं महिनाभर सेवा केली. हा, आणि मुलीला 5000 दिली. त्याचं कारण बापाचा आणि तिचा संबंध आहे. दोघांचेही प्रमाण माझ्याकडे आहे. संबंधाचा विचार जर केला, तुकोबराय म्हणता, तुका म्हणे आम्ही मागावी लाडी बापली, पुरवावी आली माय बापे, पुरवावी आली माय बापे, पुरवावी आली माय बापे. तुका म्हणे आम्ही मागावी लाडी बापली, पुरवावी आली माय बापे, पुरवावी आली माय बापे, पुरवावी आली माय बापे. तुका म्हणे आम्ही मागावी लाडी बारी, तुका म्हणे आम्ही मागावी लाडी बारी, तुकोबराय म्हणता आम्ही मागतो का? तुका म्हणे आम्ही मागावी लढीवाळी आणि पुरवावी आली माय बाप. तो देव आमचा कोणी? माय बाप. संबंध आला ना. आणि सेवेचा विचार केला, माझ्या वडिलांची मिरासे गा देवा, तुझी चरण सेवा. महाराज, आमच्या बापजाद्यांनी तुझी भक्ती केली, सेवा तर आहे पण संबंध सुद्धा आहे. ऐका महाराज, नामदेवराय आजच्या अभंगातून देवाकडे मागताय. आपण 3 कारण पाहिली. काय? गरज,
परंपरा आणि सवय. मग आजच्या अभंगातून नामदेवराय देवाकडे मागताय. नामदेवरायांना गरज आहे का? चला पाहूया. गरज आहे का? प्रसंग अनेक वेळा ऐकला असेल, पण आज पुन्हा एकदा ऐका. महाराज, नामदेवरायांचा विचार जर केला, खऱ्या भगवत भक्ताची लक्षणं सांगत असताना महाराज संसाराच्या नावे शून्य. नामदेवराय त्या परमात्म्याची भक्ती करताय. दिनरजनी हाची धंदा गोविंदाचे पावडे पावडे पोवाडे पोवाडे गोविंदाचे पोवाडे. रात्र न कळे दिवस न कळे अंगी खेळे दैवत. भक्ती करताय पण संसाराकडे लक्ष नाही ना बाबा. मग नामदेवरायांच्या पत्नीनं त्या ठिकाणी कसं तरी घर चालवावं. आणि त्याच पंढरपुरामध्ये जसे नामदेवराय विठ्ठल भक्त होते, तसे त्याच पंढरपुरामध्ये रुक्मिणी मातेचे त्या ठिकाणी भक्त होते, ज्यांचं नाव परिसा भागवत होतं. आणि लक्ष्मी रुक्मिणी मातेनं प्रसन्न होऊन त्यांना काय दिला होता? परीस दिला होता. हा परीस काय करतो? हा दगडाचं सोनं करतो. बरोबर ना? बरोबर. झोपले का तुम्ही? हा हा, मग मी घरी गेल्यावर सांगाल का? लोखंडाचं सोनं करतो. महाराज ऐका, नामदेवरायांच्या पत्नीनं जावं आणि परिसा भागवताची पत्नी मैत्रीण आहे. आणि ज्यावेळेस धुणं धुवायला गंगेवरती गेल्या त्यावेळेस घडलं काय? नामदेवरायांच्या पत्नीनं परिसा भागवताच्या पत्नीला आपलं दुःख सांगितलं. बाई, किती दिवस झाले लेकरांना गोडधोड मिळालं नाही ग. शेवटी एका मैत्रिणीला आपल्या मैत्रिणी चिक्कीवालीने सांगितलं, बघ माझ्या यांना रुक्मिणी मातेनं परीस दिलाय, हा परीस घेऊन जा, घरातलं लोखंड असेल भंगार असेल ते गोळा कर, सोनाराकडे जा आणि त्याला विक आणि पैसे घेऊन परीस द्यावा. माझ्या नामदेवरायांच्या पत्नीने घेऊन यावं, घरातलं त्या ठिकाणी सगळं गोळा करावं, विकावं आणि घरामध्ये मस्त महाराज पंचपक्वानाचा बेत केला. काय काय केलं? आंबेरस केला, पुरणाची पोळी केली, बटाट्याची भाजी केली, वांगी बटाट्याची भाजी केली, वरण भात केला, साधी पोळी केली, महाराज लय मेनू केली, मेथीची भाजी केली, लय मेनू केली महाराज. असं गोडधोड अगदी आहासे आहा तक करून टाकलं. नामदेवराय आले आणि नामदेवरायानं पाहिलं. महाराज, नामदेवराय पाहता हे कुठून आलं? नामदेवरायांची पत्नी म्हणती, माझ्याकडे होते. तुम्हाला खरं सांगू का? बायांक राहत्या पैसे, साखरेच्या डब्यात, गुळाच्या डब्यात राहत्यानं मावशा. तुमच्याकडे आहे का नाही प्रथा? मला असं वाटायचं लोक मला पैसे कमी देत्या, पण घरात दापणारा माई बायकोच होती, दुसरं कोणी नव्हतं. महाराज, त्यांना लई टाळ्या वाजूची वाटू राहिल्या. काय भाऊ, तुम्हाला एक खरं सांगू का? तुमचा अनुभव काय मला माहित नाही, पण मी माझा अनुभव सांगतो बरं का कृष्ण भाऊ. आपली बायको जर माहेरी गेली, ती सणाला जाऊ द्या, दिवाळीला जाऊ द्या, रक्षाबंधनला जाऊ द्या, आणि तिकडून जर आली आणि आपल्याला म्हटली, या बा माझ्याने मला डोरले केली, माझ्याने मला झुबे केली, माझ्याने मला टापस केली, माझ्याने मला हे केलं, मुरण्या केल्या, कानातल्या केल्या, तुम्हाला पांडुरंगाची शपथ घेऊन सांगतो, तिच्याईनं काहीच करेल नाही राहत. हे आपलं फालक मारेल राहत, फक्त फिरून राहत. बाबा खरंय ना? बाबा म्हणते, आता काय सांगू, फार वाट लावली तिने. हे आपलं फालक राहत. तुमचा काय अनुभव आहे? बोला बोला बोला. एवढं काय घाबरत द्या? महाराज, मी माझ्या बायकोला अजिबात घाबरत नाही. आज मी घरून येत होतो, ती मला म्हणे धुणं नेऊन टाका. काय म्हणे? धुणं नेऊ म्हणे. म्हटलं आवाज नाही करायचा. काय मी प्रसिद्ध कीर्तनकार आहे. लग्न झाल्यापासून तुझं ऐकू राहिलो, सारखं धुणं धुवू राहिलो, आज धुतो उद्या धुतो, एवढे वर्ष झाले सारखं धुणं धुवू राहिलो. काय तुझं धुणं धुवू, आज अजिबात तुझं ऐकणार नाही. म्हणजे कसं ऐकणार नाही? म्हटलं नाही ऐकणार. म्हणे मग काय करणार? म्हटलं मी आधी भांडे घ्यायची, नंतर धुणं धुवेल. म्हटलं साऊंडवाले तुलाही टाळ्या आणून राहिले. महाराज, तुमचंही तसं आहे. झाकली 1.25 लाखाची आपलं बरं आहे. आता तुम्हाला माझी बॉडी दिसत असेल, पण अंगावरची सूज दिसत नसेल. बायांना राग आला का बाया दोनच गोष्टी करीत द्या, एक तर भांडी आपटी द्या, नाही तर पोरं धोपटी द्या. आणि त्यांना लई मूड आला तर ते नवरं सुद्धा आपटी द्या. आणि त्यांना नेट
गुदगुले देत्या. महाराज आमची तर लय बेकार आहे महाराज. मी गागतो ना नको आता नाही आता नाही. टीव्हीचा आवाज वाढवी देते फटाफट फटकी देते महाराज. एवढे फाटेल नाही बरं का माझं. ते माझ्यावर घेतलं का तुम्हाला गुदगुल्या होत्या म्हणून घेतो. विठ्ठला नामदेवरायांच्या पत्नीने म्हणावं माझ्याकडे होते. कुठून आले आणि शपथ घातली. सांगितलं परिसा भागवताच्या बायकोनं परीस दिला. कुठे तो आण घेतला गेले आणि चंद्रभागेत फेकून दिला. दुसऱ्या दिवशी परिसा भागवताची पत्नी आली. आमचा परीस दे. सांगितलं नाही. कुठे माझ्या यांनी फेकून दिला. रडू लागली. ज्यावेळेस परिसा भागवताला कळालं तो आला. हे नाम्या स्वतःला भगवत भक्त समजतो ना. स्वतःला पांडुरंगाचा एकनिष्ठ भक्त म्हणतो. स्वतःच म्हणतो भक्त ऐसे जाना जे देही उदास गेले आशा पाश निवारुणी विषय तो त्यांचा झाला नारायण नावडे जनधन माता पिता द्रव्याची मागे कळी काळाचा लाग आम्हा घरी धन शब्दांची चरतली. नुसते प्रमाणच पाठ तुझे. वृत्तीमध्ये काही बदल आहे बदल काही. माझा परीस दे. सांगितलं चंद्रभागेत फेकला. खोटारड्या कुठला माझा परीस दे. वाईट वाटलं नामदेवरायांना. परिसा भागवताचा हात धरला. चंद्रभागेच्या किनाऱ्यावरती घेऊन गेले आणि आतमध्ये गेले. सांगितलं इथंच थांब. मधी गेले आणि चंद्रभागे मातेला नमस्कार केला. पांडुरंगाला त्या ठिकाणी साकडं घातलं आणि चंद्रभागेतून अशी दगड बाहेर काढली. जेवढे ओंजळीत आले ना महाराज, जेवढे ओंजळीत आले, जेवढ्या दगडांना नामदेवरायांचा स्पर्श झाला ते सगळे परिस झाले. आणि नामदेवराय म्हणता परिसा तुझा कोणचा आहे ओळखून घे. मला बाकीचे फेकून द्यायला. काय तुझा कोणचा आहे तो ओळखून घे. मला बाकीचे फेकून द्यायला. अरे ज्या नामदेवरायांच्या हाताच्या स्पर्शानं दगडाचा परीस होतो त्यांना मागण्याची गरज आहे अजिबात नाही. विठ्ठला गरज नाही. दुसरा मुद्दा परंपरा. परंपरेचा विचार केला तर संत वर्णन करता काही मागणे आमानुचित काही मागणे आमानुचित काही मागणे आमानुचित काही मागणे
टाळी तर वाजवा कमीत कमी. काय कीर्तनात टाळा वाजवायला जर तुम्ही टाळी केली. पूज्यश्री अमृत महाराज जोशींचं फार गोड वाक्य समजलं, त्यांना समजत पाहिजे ते. कीर्तनात टाळी वाजवायला जो करेल टाळा टाळी, कीर्तन झाल्यानंतर यम त्याला कवटाळी. इथं बसल्यावर टाळी वाजवायला जो टाळा टाळी करेल, कीर्तन झाल्यावर यम त्याला कवटाळी. मग आता नसल कवटाळायचं टाळी वाजवा, वाजवा टाळी. नामदेवरायांना मागण्याची गरज नाही. परंपरा वर्णने काही मागणे हे अमानुचित, वडिलांची रीत जाणून. अरे आमच्या बाप जाद्यानं तो ह्याकडे काही मागितलं नाही, आम्ही कसं काय मागू. परंपरा. आता सवय. हा सवय. सवयीचा विचार जर केला, जे मागतात संत त्याचा धिक्कार करतात. तुकोबराय तर परखड शब्द सांगतात, जर कोणी मागत असेल 5 लिटर राखेल डबा घ्या, त्याच्यावरती वता आणि त्याला काळी लावा. जळोजीने लाजिरवाने भिक्षा पात्र अवलंबने, किंवा तुका म्हणे करी ब्रह्मांड ठेंगणे आणि हात पसरेजीने. नामदेवरायांना गरज नाही, नामदेवरायांना परंपरा नाही, नामदेवरायांना मागायची सवय नाही. मग आजच्या अभंगामध्ये नामदेवराय का बरं मागताय तर ऐका. जीव नेहमी माग, म्हणजे गर्भवासामध्ये जेव्हा होता तेव्हा जीवानं मागायला सुरुवात केली. जेव्हा काय सांगू गर्भीच्या यातना मज भोगिता नारायणा, मांस मळ मूत्र जाना तुझं क्षणोक्षणी ध्यात असे, विष्टाले पचहुकडे नाकी तोंडी कृमी किडे. ऐका, हे दुःख भोगल्यानंतर जीवानं देवाकडे पहिली मागणी केली. एक वेळकारी या दुःखा वेगळे, एक वेळकारी हे नाम या दुःखा वेगळे. हा दुरितांचे जाळे उगवणी. देवा मला या गर्भवासातून सोडव. जीवानं केलेला पहिला नवस. हा आठवेनं पाय. देवाकडे मागणी केली जीवानं. जीव नेहमी मागतो, पण काय मागायचं याचं ज्ञान नाही. संत कधीच मागत नाही, पण काय मागायचं याचं ज्ञान आहे. जीव नेहमी मागतो. महाराज ऐका ना, एका माणसानं 12 वर्ष तपश्चर्या केली. 12 वर्ष तपश्चर्या केली आणि देव प्रसन्न झाले. देव म्हटले वरामगृहे. तो म्हटला थांब, मला मग बायकोला विचारून येऊ दे. 12 वर्ष झाली पण बायकोचं भूत काही गेलं नाही. लय बेकार भूत जबर मोठे ग बाई. बायकोचं भूत लय मोठं राहतं बाबा. ऐका महाराज, काही ना एकीचं भूत राहतं, काही ना दोघीचं भूत राहतं, काही ना तिघीचं भूत राहतं. बरं सांगायचंच नाही. काय काय कले जा उपाय राहते महाराज. असं भूत ते काबीज ठेवत्या. मला जमाना काय ते काही कळला. विठ्ठल त्यानं तपश्चर्या केली. देव प्रसन्न झाले म्हणे वरदान माग. सांगितलं थांब माय देवा बायकोला विचारू. घरी आला आणि घरी दरवाजा असा ठोकला. दार उघड बाई, आता दार उघड. जेव्हा बाईनं दार उघडलं, ती आव संपायला झाडूच घेतला आणि धावली अशी. तो म्हणे रिलॅक्स, कूल डाऊन, थांब जरा, मला ओळख तरी मी कोण आहे. म्हणे कोण आहे तू. अगं तो नवरा आहे म्हणे. कुठं मेला मुडदा काढला होता तुझा एवढ्या दिवस. आता 12 वर्ष तपश्चर्या करेल, त्या जटाबिटा केस वाढेल, तिला काय ओळखू येईना. अगं थांब, आनंदाची बातमी. म्हणे काय, देव प्रसन्न झाले, तपश्चर्या केली, देवानं वरदान मागायला मागितले. काय मागू सांग. नुसते तुमच्यासाठीच मागते का म्हणे. अरे 12 वर्ष कसे काढले मी, लोकांचे धुणे भांडे केले, लोक काय काय म्हणायचे. असं रडा झालं, असं रडा झालं. काय काय म्हणायच्या बाया मला. 12 वर्ष कसे दिवस काढले, लोकांचं धुणं भांडे केले, पोरांचं शिक्षण केले. नुसतं तुमच्यासाठी नका मागू, माझ्यासाठी मागा, आपल्या बायासाठी मागा, तुमच्यासाठी मागा. ठीक आहे म्हणे. आणि देवाला सांगा जेव्हा लागल तेव्हा आम्ही वरदान मागून घेऊ, तू फक्त देऊन ठेवू. आम्ही केव्हा चेक डिपॉझिट करायचं ते आमचं आम्ही पाहू. आणि देवाकडे गेला, देवाला सांगितलं देवा वरदान दे. मर दिलं म्हणे. हा दिलं वरदान, जेव्हा लागल तेव्हा मागून घेऊ. तर थास तू. घरी आला आणि एक दिवस महाराज त्याची बायको रस्त्यावर भांडी घशीत होती. तिचा रट्टा चालू होता, पेट सुरगाना पेट सुरगाना, राग टाकायची, पेट सुरगाना पेट सुरगाना. आणि रस्त्याने एक सुंदर बाई पाहिली आणि तिला पाहिल्यानंतर
जस्ट लाईक वाव सो ॲरोगन्स इकडं नसेल ते इन्स्टाला चालू आहे सध्या. हा जस्ट लाईक वाव. तिचं सौंदर्य पाहिलं आणि तिला पाहून हिच्या मनात अशी इच्छा निर्माण झाली तर किती सुंदर येते, मला सुद्धा तसं सुंदर व्हायचंय. मला कधी कधी त्या फेअर लवली वाल्यांचा लय राग येतो. 7 दिनों में निखार पाव. अरे लावून लावून परचायऱ्याची वखार झाली पण निखार काही आला नाही महाराज. वखार झाली ना महाराज. मला ती साबण लय आवडते. कोणची माहिती का? तंदुरुस्ती की रक्षा करता है लाइफ बॉय. लाइफ बॉय है जहां तंदुरुस्ती है वहां लाइफ बॉय. लय साबणी चारोटेचे येते मला पण एका पाकिटात परवडत नाही विठ्ठला. वॉशिंग पावडर निर्मा पण ते मला आहे ना त्यांचं ब्रँड अँबॅसिडर बनवत नाही. ते मला चेक पाठवत नाही म्हणून नाही तर मी लई केला असतं. युट्यूबला तर लई पण नको आता नको ऐका आपलं आपलंच बरं आहे. महाराज येणं पाहिलं मला सुंदर कर आणि देवाकडे वरदान मागितलं. देवा मला ब्युटिफुल बनव. देवताच असतो दिलेलं. अशी भारी झाली आणि काय करते भांडी घ्यायची ती राग टाकून भांडी घ्यायची. रस्त्यानं काही दरोडेखोर चालली होती त्यांनी पाहिलं हा काय कमळाचं फुल आहे पण चिखलामध्ये जशी उचलली तशी खांद्यावर टाकली. कोणी दरोडेखोरांनी पाहत्या काय घेऊन गेले ना घेऊन गेले आणि बाळ्यानं पाहिलं आपल्या मम्मीला कोणीतरी किडनॅप केलं. काय करावं काय करावं. बाळ्यानं त्याचं वरदान मागितलं माझ्या आईला माकडीन बनव. देवा त्या दरोडेखोराच्या खांद्यावरती माकडीन झाली राव. त्याला असं वाटलं काही चेटूक आहे काय त्यानं फेकून दिलं. बाळ्या गेला आणि मस्त त्या माकडीनीचा हात धरून घरी आला आणि बाळ्याचा बाप विचारतो बाळ्या हे काय काय नाही म्हणे मम्मी मम्मी काय म्हणे मम्मी अशी कशी झाली. सगळं सांगितलं म्हणे मी काय करू आता तुमचा चेक डिपॉझिट करा. काय आधी जशी होती तशी कर. 12 वर्ष तपश्चर्या केली पण काय मागावं याचं ज्ञान जीवाला आलं नाही विठ्ठला. काय मागावं याचं ज्ञान जीवाला नाही. संत कधीच मागत नाही पण काय मागावं याचं ज्ञान आहे. आता एक साधा दृष्टांत देतो म्हणजे लक्षात येईल. हा काय बोला बोला पकवाज आहे मृदुंग आहे. मला खरं सांगा तुम्हाला वाजवता येतो? खोटं बोलू राहिले खोटं बोलते आई शपथी खोटं बोलू राहिले विनेकरी बाबा तुम्हाला बरं तुम्हाला दादा नाही खोटं बोलताय. वाजवायला काय लागतो? एकदा इकडून मारावं एकदा तिकडून मारा वाजला ना. वाजायला काय लागतो? इकडून मारायचं तिकडून मारायचं वाजला. पण ऐका ना शास्त्रीय पद्धतीनं कसं वाजवावं याचं ज्ञान गुरुकडनं घ्यावं लागतं. महाराज मागता सगळेच पण मागण्याची रीत कोणाला माहित नाही. ती रीत या जगाला कळावी म्हणून आजच्या अभंगातून नामदेवराय मागताय विठ्ठला. देवानं नामदेवरायांना कायम आग्रह करावा मनसे काही मागा मनसे काही मागा मनसे काही मागा देगा पांडुरंगा देगा पांडुरंगा नामदेवरायांना म्हणावं काहीतरी मागा काहीतरी मागा काहीतरी मागा पण ते काही मागत नाही. पण शेवटी नामदेवराय म्हणतात देवा तू सारखा आग्रह करतोय पण ते काही मागा हेची देगा पांडुरंगा हेची दे पण नेमकं काय दे. अभंगाचं प्रथम चरण हेची देवा पै मागा Bye.
आमच्या महाराजांसाठी जोरदार. वा, काय गोड चाल काढली पहिली, फार गोड, अतिशय समर्पक चाल त्या ठिकाणी त्या प्रमाणासाठी अतिशय गोड. परत एकदा जोरदार, जोरात वाजवा वाजवा. हा, नामदेवराय वर्णन करतात, हेची देवा पै मागत चरण सेवा अखंडित. देवा तुला द्यायचं तर हेची दे, पण काय दे, तुझी चरण सेवा दे. प्रत्येक संतांनी देवाची चरण सेवा मागितली. तुकोबराय म्हणतात, घेईन मी जन्म, घेईन मी जन्म, घेईन मी जन्म, यासाठी देवा, पण कशासाठी, तुझी चरण सेवा निळोबरायानं म्हणावं, तुझ्या चरणाची सेवा नित्य घडो मज देवा. प्रत्येक देवान ज्या नामदेवरायांचा अभंग ते सुद्धा एक ठिकाणी म्हणतात, चरणन सोडी सर्वथा आन तुझी पंढरी. तुझी शपथ घेऊन सांगतो, तुझे कधी चरण सोडणार नाही. त्यांनी सोडले पण नाही. नामा म्हणे आम्ही पायरीचे चिरे. आजही पंढरपूरला गेले तर पहिले नामदेवरायांच्या पायरीचं दर्शन घ्यावं लागतं. मला तुकोबराय तेच म्हणतात, माझ्या नात बाबत इतकं गोड प्रमाण देतात, देवा माझे मन लावायचं तर कुठं लाव, तुझ्या चरणाजवळ लाव. असं प्रत्येक संतांनी देवाच्या चरणाची मागणी केली. असं देवाच्या चरणाजवळ काय आहे तर ऐका, मृत्यू लोकांमध्ये जन्माला आलेला प्रत्येक जड जीव एका गोष्टीसाठी धडपड करतोय, ज्याचं नाव सुख. प्रत्येकाला वाटतं मला सुख मिळावं, मज लागी दुःख व्हावे ऐसे कोणी भावे ना जीवी. हा, प्रत्येकाला वाटतं, प्रत्येकाला वाटतं मला सुख मिळावं. पण एक सांगू का, सुख मिळतंय का? नाही. सुख मान्यात आहे. सुख कशात आहे? मान्य. आपला हव्यास वाढत चाललाय. महाराज जन्माला आल्यापासून मरेपर्यंत दुःख आहे. मग गर्भवासाचं दुःख सांगितलं, विष्टालेपच हुकडे. ऐका, जन्माला येत असताना दुःख, बालावस्थेत दुःख,
तरुण अवस्थेमध्ये विषय भोगाच्या प्राप्तीसाठी जीव धडपड करतोय. हा, विषय भोगाची प्राप्ती झाली का लोभ वाढतोय आणि अप्राप्ती झाली का क्रोध वाढतोय, म्हणजे दुःख. म्हातारपणाचं दुःख सुद्धा वर्णन केलंय हो संतांनी. मज नाही हात पाय, डोळा पडले झापार, कर्ण ही मदीर झाली, वाचा बोले मुकुड, नाक मुख गळू लागले, लाळ आणि शेंगुळ, श्वान परिगती झाली, हर हर तुम्ही संत माय बाप. एवढा उपकार करा, न्यामच तेतवरी दाखवा दिनाचा. हा महाराज, जी बायको वाजत गाजत आणली तीच आपली हाराड करते. पाहिल म्हणे घर मरता तरी बरे, नाशियले घर थुंकून या. महाराज सगळी हारहार होते, मग इंद्रिय गलित झाले का मग डायरेक्ट पडी ऑन द बारदा चालू होतं आपलं. मला हे असं झालं का त्या अशोक सराफचा पिक्चरच आठवतो. कसं बोल बोल महाराज, आपला ज्यांना दोन पोर आहे ना, एक तिकडून एक इकडून, आपण पोराच्या भानगडीतच पडलो नाही महाराज. आपलं सगळं झालं का आपल्या पोरी डायरेक्ट वे करून टाकलं आपल्याला. महाराज तुम्ही पाहिलं का नाही, नसल पाहिजे जाऊ द्या, हे झाल्यावर पहा तुम्ही. महाराज म्हातारपणात सुद्धा काय दुःख आहे महाराज. सर्व सुखाची आशा जन्म गेला, क्षण एक मुक्ती यत्न नाही केला, हिरता निशाक्षी न पावला, माया वेष्टेला जीव माझा, माझे स्वहित नेन. बरं जाऊ द्या, माझा खरं सांगा, माझ्यासह सगळे संसारिक, माझ्यासह सगळे संसारिक. संसार सुखी का दुःखी? बोला बोला बोला, एवढी संदेशी इथं. संसार सुखी का दुःखी? बोला बाबा, संसार सुखी का दुःखी? हा, दुःखी ना. मग कीर्तन संपले, तुम्ही घरी जाणारच नाही ना. संसाराचा परिणाम कळालाय पण परिचय झालेला नाही. संतांना परिणामही कळाला, परिचय झाला म्हणून तर लाथाळीला संसार. या जगात कोणी कोणाचं नाही, कोणी कोणाचं नाही. नाही रे नाही कुणाचे कोणी, नाही रे नाही कुणाचे कोणी. बहिण कुणाची, भाऊ कुणाचा, कोण कुणाचे सगळे सोय रे. हा, मेल्यावरती राहिले सगळे तुटतील धागे दोरे, कोणी नाही. सुखाच्या धडपडीत आयुष्य निघून जातंय पण मला सुख मिळत नाही. मग खरं सुख कुठे आहे? तुझे पायी तुझे पायी न मागे अनेक तुका म्हणे काही, न मागे अनेक तुका म्हणे काही, न मागे अनेक तुका म्हणे काही, न मागे अनेक तुझे पायी सुख सर्व आहे, हे पाय सुखा जगातलं सगळ्यात मोठं सुख आहे. दिंडीला आम्ही महिनाभर पायी जातो, लोक महिनाभर पायी चालतात, परत 4-4 दिवस बारीत उभे राहतात. का? फक्त त्याच्या चरणाला स्पर्श व्हावा. आता त्याच्या चरणाचा महिमा जर सांगायचं झालं तर तुझे पाऊले सुकुमार, तेथे मन माझे भ्रमर. नामदेवराय म्हणतात किती कोमळ आहे त्याचे. तिथं परत कानोपात्राचा प्रसंग आहे.
कानोपात्रानं नुसतं बोट लावलं तर त्या ठिकाणी त्याला खड्डा पडला. महाराज किती कोमले राजस सुकुमार मदनाचा पुतळा. महाराज प्रत्येक संतांनी त्याचं वर्णन केलंय. सुंदर ते ध्यान उभे विटेवरी. पण मला एक वर्णन लय गोड आवडतं. ऐका म्हणतोच ऐका किती गोड केलंय. योगिया दुर्लभ तुम्या देला साधने. योगिया दुर्लभ तुम्या देला साधने. न पुरे धनी पाहता पाहता मना न पुरे धनी. देखिला 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 माया देवा देवा. परमात्म्याच्या चरण सेवेची अभिलाषा प्रत्येक संत मागतात. म्हणून नामदेवराय म्हणतात हेची देवा पै मागत चरण सेवा अखंडित. पण ही चरण सेवा पूर्ण होण्यासाठी पूरक मागणी मागतात. अभंगाचं दुसरं चरण विचार मी करणारे पण फक्त सूक्ष्म करणारे पूर्वपदाचा ऐका. पहिल्या चरणामध्ये मागणी मागतात हेची देवा पै मागत चरण सेवा अखंडित.
पण ही चरण सेवा भक्ती पूर्ण करण्यासाठी नामदेवराय म्हणतात वास द्यावा पंढरीचा. का पंढरीचा वास? असं का नाही म्हटले? वास द्यावा द्वारकेचा, वास द्यावा केदारनाथचा, वास द्यावा पंढरीचाच. का? तर याचं कारण चरण सेवा भक्ती ही जगाच्या पाठीवरती फक्त पंढरपुरात होती. तुम्ही जर कुठेही गेले तर काही देवांचं दर्शन 100 फुटावर नाही, काही देवांचं दर्शन 200 फुटावर नाही, काही देवांचं दर्शन 20 फुटावर नाही. पण एकमेव जगामधलं देवस्थान आहे ते म्हणजे पंढरपूर. का तिथं भगवंताच्या चरणाला स्पर्श करून दर्शन आहे. आता बंद आहे, काम चालू आहे, आता सध्या बंद आहे, आता मुखदर्शन आहे. पण का? महाराज ऐका, चरण सेवा भक्ती फक्त पंढरपुरात. एक गोड प्रसंग सांगतो म्हणजे तुमच्या लक्षात येईल. काय झालं म्हणे, महाराष्ट्रातला एक माणूस तिरुपती बालाजीला गेला. गेले कधी तुम्ही? काही लोक गेले असतील, हा गेले काही लोक, हा गेले तर कळत तुम्हाला. तिरुपती बालाजी, तिरुपती बालाजीला आपल्या महाराष्ट्रातला एक श्रीमंत माणूस गेला आणि गेल्यानंतर त्याला असं झालं मी देवाला हात लावावा. तिरुपती बालाजी देवस्थान म्हणजे जगातलं सगळ्यात श्रीमंत देवस्थान. हा नंतर शिर्डीचा नंबर लागतो. तिथं पंतप्रधान, आमदार, खासदार कोणी जाऊ द्या, देवाला टच करू देत नाही. तिथं सोहळ्यात जावं लागतं, हा पण शक्यतो टच करूच देत नाही. पण आपल्याकडे VIP दर्शन, कुठेही जा, कसे फोटो काढा, काही करा, आपल्याकडे तेवढं पावित्र्य पाळल्या जात नाही. आपल्याकडे वशिलेबाजी जास्त, तिथं नाही. हा ज्यावेळेस गेला त्यानं पाहिलं मला देवाला हात लावायचा. कसा लावायचा? मग तो जो पुजारी होता भट, हा गेला आणि म्हटलं मला देवाला हात लावायचा, मला देवाला स्पर्श करायचा. पुजारी म्हटलं जमणार नाही. म्हणे 1 लाख देतो, म्हणे नाही जमणार. 2 लाख देतो, म्हणे नाही जमणार. 3 लाख देतो, नाही जमणार. 5 लाख जमल म्हणे आता. हा म्हणे या कधी? सकाळी या म्हणे काकड आरतीला. महाराज पुजारी झोपला, ज्याला हात लावायचा तोही झोपला आणि 12 वाजता तिरुपती बालाजी ट्रस्टीच्या स्वप्नात गेले. अय उठ, अरे झोपला काय? तुझा बट फुटला ना म्हणे. ही काय झालं म्हणे? अरे 5 लाख देऊन मला हात लावायला माणूस येतोय म्हणे, त्याला थांबव. तो ट्रस्टी देवाला काय म्हटलं, तू गपचूप उभा राह ना, त्याला 5 लाख भेटत भेटू दे ना. काय म्हणे? त्यावेळेस तिरुपती बालाजी म्हटलं अरे मला 5 लाख देऊन हात लावण्यापेक्षा पंढरपूरला जाय आणि मला फुकट दर्शन घे ना. विठाला हा महिमा कुठलाय? पंढरपूरचा. आता याच दृष्टांताशी एक संलग्न दृष्टांत म्हणजे तुम्हाला समजेल. थोडं 4G आहे पण ऐका, कळालंही पाहिजे थोडस. काही लोक म्हणतील महाराज तिरुपती बालाजीला जो बालाजी आहे तोही महाविष्णूचा अवतार आहे, बरोबर? हा, आणि पंढरपूरला जो पांडुरंग आहे तोही विष्णूचा अवतार आहे. मग दोघही विष्णूचे अवतार असताना तिरुपती बालाजीला लांबून 100 फुटावर दर्शन का आणि पंढरपूरचा पांडुरंगही विष्णूचा अवतार असताना त्याला जवळून हात लावून दर्शन का? असा भेद का? दोघही महाविष्णूचे अवतार आहे ना. चरण सेवा सांगायची बा, दोघही महाविष्णूचा अवतार आहे, मग असा भेद का? रूपकातनं एक दृष्टांत देतो ऐका. काय झालं म्हणे, एक तरुण मुलगा आणि तरुण मुलगा त्यानं खूप अभ्यास केला आणि हायकोर्टाचा जज झाला. जज कळतो ना, ऑर्डर. हा पिक्चर मध्ये तर पाहिलं असेल ना कोर्ट. हायकोर्टाचा न्यायाधीश झाला. महाराज बंगला, गाडी, एका सुंदर मुलीसोबत लग्न केलं आणि पोरग सुद्धा झालं. त्या बापाचा त्या न्यायाधीशाचा पोरात इतका जीव, सकाळी रोज हातानं आंघोळ घालायचं पोराला. तिकडं त्याला सिक्युरिटी, हा पण इकडे हे माझ्या बावड्या, हे माझ्या छकुल्या, हे माझ्या गोड्या, हे माझ्या वाघा, वाघ शांबडा का असते ना, पण हे माझ्या वाघा, त्याला आंघोळ घालायचा रोज. पण एक दिवस काय झालं, बाप न आंघोळ घालताच निघून गेला. अर्जंट काम असं ते पोरग उठलं, रोज सवय, रडायला लागलं ना. कसं रडायचं? जमलं मला रडायचं असं. हा रडायला लागलं. रडते माझे बाळताने समजावी राहिना आहार सावरिया कशी वाजवली मुरली. रडते माझे बाळताने समजावी राहिना. तसं रडायचं ते. आईचं ऐके ना. शेवटी न्यायाधीशाची बायको तिने विचार केला, त्या पोराला ताप काढला ना,
महिनी विचार केला इथून कोर्ट किती 30 किलोमीटर, गाड्या घोड्या बंगला नोकर चाकर लगेच पोराचं आवरलं, गाडीत टाकलं, गाडी घेतली आणि कोर्टात गेली. न्यायाधीशाची बायको कुठे गेली? कोर्टात गेली. आणि कोर्टात गेल्याबरोबर आता तो न्यायाधीशाच्या खुर्चीवर बसलेला आणि ही लेकराला घेऊन आली. आता कोर्टात किती शांतता राहते. महाराज हे लेकर गेलं, बाबा पप्पा बाबा गागायला लागलं. तिकडे तो पोलीस होता म्हणे वाय बाजूला, वाय बाजूला. राहू दे काय नाही, ती बाजूला झाली तशी ती पण बाजूला झाली, वाय बाजूला म्हणे. बाजूला ती अनावधानाला लागलं. ऐका, बाजूला झाली. तिला असा राग आला, माझा अपमान झाला, माझा अपमान झाला. घरी आली आणि मी सांगितलं बायाला राग आल्या बाया काय करायच्या, भांडी आपली त्या भांडी नुसती आदळ आपण दनादन दनादन. याला कळालं आपली बायको आली. महाराज इथं मी लय टमाटामा बोलत हो, 10,000 लोक राहू द्या, 20,000 लोक राहू द्या, आणि घरी गेलो माझी माजर होती. महाराज तिच्या समोर कोणाचं चालत नाही. तुम्ही इथं लय राग गाता कृष्ण भाऊ, पण तिथं राग आल्यावर तुमचा बैरवी कामाची नाही, बागेची सुद्धा कामाची नाही. तुम्हाला तोंडीच कामावं लागत. खरंय ते म्हणत्या. महाराज इथे किती राग होत्या, पण एकदा का तिने जर स्वर काढले मग आपले सगळे राग महाराज शांत होऊन जात. बाबा खरं तुम्ही इथे किती राग वाजवा, तुम्ही मला भारी भेटले बरं का. मी एका ठिकाणी गावात कीर्तनाला गेलो आणि त्या बाबांना म्हटलं बाबा मला भैरवीचे स्वर द्या म्हटलं. काय म्हटलं त्यांना? भैरवीचे स्वर द्या. त्यांनी पेटी अशी पुढे केली, मला म्हणे तुला जे लागतं ते काढून घे, बाकीचे ते काय म्हणे पेटी पुढे केली, तुला काय लागत ते काढून घे, बाकीचे राहू देत त्याचे स्वर द्यायला लावलेले मी. एकाला म्हटलं मला म्हटलं बाबा तुम्ही कोणत्या पट्टीत गाता? ते म्हणे आपण कोणत्या पट्टीत गातो. म्हटलं आपलं कसं आहे, आपण झोपडपट्टीत सुद्धा गातो. म्हटलं कुठे गातो म्हटलं आपण. ऐका काय सांगत होतो, कीर्तन नका बोला. महाराज हा न्यायाधीश आला, लक्ष द्या दृष्टांताकडे. काय झालं, पोराला तापाला घेऊन गेले, तिला अपमान झाला. ऐका मुद्दा काय आहे, तिरुपती बालाजीला जो आहे तोही विष्णूचा अवतार आहे, पंढरपूरला आहे पांडुरंग तोही विष्णूचा अवतार आहे. मग असा भेद का? त्याला लांबून दर्शन का आणि याला जवळून दर्शन का? ऐका, तो घरी आला, येताना बायकोला साडी गजरा घेऊन आला, गजरा घेऊन आला, त्यानं बायकोला तो दिला. असं म्हणजे नाही ते प्रमाणाला का चालीत दुसरं काहीतरी बनायचं ना. महाराज घेऊन आला आणि बायकोला दिला, बायकोला फेकून दिला. मग आता लय कोण का आला, पोऱ्याला उचलून घेतला, हे माझ्या बाबड्या, हे माझ्या सोन्या, हे माझ्या वाघा. मग आता लय पुळका आला त्याचा. आता कसं गुलुगुलू आम्ही तिथं आलो होतो तेव्हा एवढे लाड करायला का लाज वाटत होती? लाज वाटत होती तुम्हाला? तो म्हटला अगं मला हे तिथंही करूशी वाटलं. म्हणे मग का नाही केलं? म्हणे मी त्यावेळेस कोर्टात होतो ना. म्हणे मी आता घरी आहे, माझा दृष्टांत संपला. सिद्धांत आहे का, तिरुपती बालाजीला जो बालाजी आहे तोही विष्णूचा अवतार आहे आणि पंढरपूरला आहे पांडुरंग तोही विष्णूचा अवतार आहे, तोही विष्णूचं स्वरूप आहे. पण तिरुपती बालाजीला जो आहे तो आपला कोर्टातला बाप आहे आणि पंढरपूरला आहे तो आपल्या घरातला बाप आहे. विठ्ठला म्हणून वासुदेवा पंढरीचा सदा संग हरिदासांचा, हरिदासांचा संघ, हरिदासांच्या संघानं संत संगतीचे काय सांगू सुख. किंवा पै प्रेमळाची वार्ता जी अनुवादिती पंडू सुता ती मानू परमदैवता आपुली आम्ही. ज्ञानोबराय म्हणता तेही प्राणापर होते, आवडते मजनूर होते, ते भक्तचरित्राते प्रशंसते. तुका म्हणे पापे जाते संताची अजपे, पुण्यवंत व्हावे घेता सज्जनांची नावे, ज्ञानदेव म्हणता माया गेली सोमुळ विलाया. सगळे प्रमाण पाहून घ्या संतांच्या पासनं होणारे लाभ. म्हणून काय म्हणता, वासुदेवा पंढरीचा सदा संग हरिदासांचा जन्म हो का भलते याती परीन चुके हरिभक्ती. कुठल्याही जातीत कुळात धर्मात माझा जन्म झाला पण हरिभक्तीत चुकणार नाही. ऐका, वारकरी संप्रदायाचा विचार केला, याता याती धर्म नाही विष्णुदासा. अजिबात निर्णय हा ऐसा किंवा यारे यारे लहान थोर याती भलती नारी नर करावा विचार न लगे चिंता कवनासे सगळासी येते आहे अधिकार. महाराज कुठल्याही जातीचा कुळाचा धर्माचा विचार केला जात नाही. पण ऐका, नामदेवराय या अभंगाच्या माध्यमातून देवाकडे मागणी करतायत. अगदी शेवटकडे जीव मागत असताना
नेहमी स्वतःसाठी मागतोय, कायम मंदिरात गेल्यानंतर आपण आपल्या कुटुंबासाठी मागतोय. पण ऐका ना, या समाजामध्ये काही अशा माता माऊल्या झाल्या का ज्यांनी या समाजासाठी मागितलं. आज कीर्तन होतंय, नामस्मरण होतंय, कोणामुळे होतंय? आपल्यामुळे होतंय नाही. या कीर्तन श्रवणाचा किंवा या कीर्तन धर्म मंडपाचे खरे अधिकारी जर कोण असतील तर त्या माझ्या राजमाता धर्ममाता जिजाऊ साहेब. त्या जिजाऊ मातेनं भवानीकडे मागणी केली म्हणून आज हे होतंय. म्हणून सांगावंसं वाटतं, कसा होता 12व्या शतकातला महाराष्ट्र. ओम नमो श्री जगदंबे करुण प्रारंभे डपावर थापतून तुन्याचा, डपावर थापतून तुन्याचा, डपावर थापतून तुन्याचा, डपावर थापतून तुन्याचा. हा महाराष्ट्राचा प्राण, हा महाराष्ट्राचा, हा महाराष्ट्राचा प्राण, हा महाराष्ट्राचा प्राण. शिवप्रभूच गात गुणगान गिरहाजे, गात गुणगान गिरहाजे, सेवा प्रभूच गात गुणगान गिरहाजे. टाळी वाजवा वरती. आधी नमन साधू संताला, आधी नमन साधू संताला, एकनाथाला रामदासाला, रामदासाला. हे तुका राम गाडगे बाबांचा गुरु चरणाला गिराजे, गुरु चरणाला गिराजे, गुरु चरणाला गिराजे. नमन माझे रामानंदाला, नमन माझे रामानंदाला, सुभद्र मातेला पांडुरंगाला, पांडुरंगाला. हे मुक्कामी ठाण पाड्याला, शाहिरी सात गडविला, पूर्ण करुणी शाहिरी साजाला, शाहिरीने गात बोड्याला, गात बोड्याला गिराजे, गात बोड्याला गिराजे, गात बोड्याला गिराजे. 12व्या शतकातल्या महाराष्ट्रावरती पौर्णिमेचा चंद्र ठेपीत होता. सोन्या नाण्याला हात होता 12व्या शतकातला महाराष्ट्र. पण दृष्ट लागली महाराष्ट्राला. अरे विंध्याचलाच्या पाठीमागून 8000 अक्ष पठाण थोडीशी लोक उठवीत या महाराष्ट्राच्या भूमीवरती चालत आले आणि येणाऱ्या शत्रूचं नावही कळालं. अल्लाउद्दीन खिलजी धनधान्याची लूट केली यात नवल काय, पण तारुण्य आणि सौंदर्य सर्व स्वावर उठले जाऊ लागलं. आणि मग माझ्या जिजाऊ मातेनं त्या भवानीच्या चरणावरती साकडं घातलं, मागणी केली आणि काय म्हणावं.